नमस्कार. इयत्ता 11वी विषय इतिहास, प्रकरण दुसरे. भारतातील आद्य नगरे. या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत. मागील तासाला आपण हडप्पा संस्कृतीची काही वैशिष्ट्ये पाहिली. जसे की तिथली समाज व्यवस्था, तिथली मध्यवर्ती शासन व्यवस्था, सुव्यवस्थित नगर रचना, तिथली मुद्रण कला, इत्यादींचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण भारतातील आद्य नगरे यामधील हडप्पा संस्कृती मधील काही नगरांचा अभ्यास करणार आहोत. हडप्पा संस्कृतीची काही नगरे यामध्ये प्रामुख्याने हडप्पा, हे नगर, हडप्पा हे ठिकाण किंवा स्थळ सध्याच्या पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यामध्ये रावी नदीच्या काठावर येते. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष ज्यावेळेला उत्खनन केलं, संशोधन केलं, त्यावेळेला जवळपास 150 हेक्टरवर हे अवशेष पसरले होते. हडप्पा नगराचं विस्तृतपणे उत्खनन 1921 मध्ये जेव्हा केलं, त्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही उत्खनने झाली. त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मार्टिसर फिलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन महत्वाचे आहे. या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील नगर रचना समोर आणलेली आहे. उदाहरणार्थ, बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी सर मार्टिसर यांनी शोधलेली दिसते. त्याचबरोबर हडप्पा या ठिकाणी पूर्व हडप्पा संस्कृतीची जी काही गाव वसाहत होती, या गाव वसाहतीचाही शोध लागतो. साधारणतः हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झाली. इसवी सनापूर्वी 2600च्या सुमारास काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे. जे 3300 या दरम्यान गाव वसाहत होती, तर तिचं नागरी वसाहतीमध्ये रूपांतर होण्यासाठी
इसवी सन पूर्व 2600 हा कालावधी होता. म्हणजेच 2600 इसवी सन पूर्व 2600 हा काळ येथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे. सन पूर्व 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती, अस्तित्वात होती. असे आपल्याला म्हणता येईल. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात. म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये काही महत्त्वपूर्ण अंतर्गत बदल साधारणतः इसवी सन पूर्व 1900च्या सुमारास झालेले दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो. म्हणजेच पण पहिल्या तासिकामध्ये पूर्व हडप्पा, महत्त्वपूर्ण हडप्पा संस्कृतीचा काळ, अस्तित्वाचा काळ म्हणूया त्याला, आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. आणि या काळामध्येच हडप्पा नागरी संस्कृतीचा ऱ्हास होत गेलेला आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीचे 3 टप्प्यामध्ये जर विभागणी केली तर पूर्व हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृती आणि उत्तर हडप्पा संस्कृती अशा पद्धतीची विभागणी आपल्याला करता येईल. पूर्व हडप्पा संस्कृतीमध्ये गाव वसाहत होती. हडप्पा संस्कृतीचा सुवर्णकाल म्हणूया आपण, त्यामध्ये नागरी संस्कृती होती. आणि उत्तर हडप्पा संस्कृती यामध्ये सुद्धा बदल होऊन पुन्हा नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेलेला दिसतो. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. अतिशय प्राचीन कालीन संस्कृती या संस्कृतीच्या उत्खननानंतरच आपल्याला साधारणतः इसवी सन पूर्व 3 ते 4 हजार वर्षापर्यंत भारतीय इतिहास शोधता आला, तपासता आला असं म्हणता येईल. सुरुवातीच्या उत्खननांच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन करण्यात आले होते हे लक्षात येते. उदाहरणार्थ यामध्ये विभाजन करण्यात आलेले 2 भाग, क्रमांक 1 बाले किल्ला आणि दुसरा नागरी वस्ती, अशा 2 विभागामध्ये हडप्पा संस्कृती विभागलेली होती. हडप्पा नगराची विभागणी झालेली होती असंही आपल्याला म्हणता येईल. परंतु अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तेथे एकूण 4 विभाग होते असे आढळून आलेले आहे. म्हणजे केवळ 2च विभाग नव्हते तर 4 विभाग होते असे आपल्याला म्हणता येईल. यामध्ये बाले किल्ला, नागरी वसाहत, त्याचबरोबर नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे, कारखाने व बाले किल्ल्याच्या उत्तरेस धान्याचे कोठार, म्हणजेच कारागिरांची घरं आणि कारखाने हा स्वतंत्र विभाग, धान्याचे कोठार उत्तरेच्या बाजूला असलेले आणि तिथेच कामगार वर्गांची घरं होती हा दुसरा विभाग. आणि क्रमांक 1चा आपण पाहिल्याप्रमाणे बाले किल्ला आणि नागरी वसाहत अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीची 4 विभागामध्ये अलीकडच्या संशोधनामध्ये विभागणी केलेली आहे.
याबरोबरच कोठार आणि तेथे काम करणारे कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते, म्हणजे बालेकिल्ल्यातील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होते हे स्पष्ट होत. म्हणजेच या सर्व विभागावर किल्ल्यामधील अधिकाऱ्यांचेच नियंत्रण होते हे लक्षात येते. त्याचबरोबर जवळच धान्य काढण्याची ओढेही या निरीक्षणामध्ये, संशोधनामध्ये सापडलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे हडप्पा संस्कृती त्याचे वेगवेगळे विभाग, त्याची रचना, त्याचा प्रारंभ, सुरुवात आणि एकूणच ऱ्हास होत गेल्यानंतर ही संस्कृती कशी कशी बदलत गेली या संबंधीचं वर्णन हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच त्या काळातील अद्यावत म्हणूया आपण अशा पद्धतीचं नगर रचना या संस्कृतीच्या उत्खननानंतर पुढे आलेली दिसते. आज आपण बघतो की शहरं नुसती वाढत चाललेली आहेत, पण त्याचं नियोजन आपल्याला दिसत नाही. पण अतिशय अगदी या प्राचीन काळामध्ये सुद्धा त्यावेळेला या नगररचनेचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे किंवा ही शहरं अतिशय नियोजितपणे वसवलेली होती हेच आपल्याला स्पष्ट होतं. तत्कालीन नकाशाचं जर आपण अवलोकन केलं किंवा पाहिला तर यामध्ये त्यावेळेच्या हडप्पा आणि मोहेंजोदडो ही स्थळे आपल्याला दिसतात. सध्याच्या परिस्थितीत विचार केला तर ही दोन्ही स्थळे सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. जसं की भारताच्या सीमेपासून जवळच हडप्पा आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेली इतर काही शहर त्याचबरोबर मोहेंजोदडो, त्याच्या बाजूला बालाकोट, आग्रा, लादिनो, चन्नुदडो, कोटदिजी इत्यादींचा उल्लेख आहे. आणि त्याच जसं की इतर शहरही उत्खननामध्ये सापडली, त्यामध्ये हडप्पा, कालिबगन, बनावली यांचा उल्लेख करता येईल. म्हणून ही तत्कालीन नकाशामधील हडप्पा संस्कृतीच्या शहरांचं ज्या वेळेला संशोधन करण्यात आले त्यावेळेला त्यामध्ये या बाबी आपल्याला दिसून येताना दिसतात. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेत असताना आपल्याला असं लक्षात येतं की त्यामध्ये मातीच्या भांड्याची खापरे आणि इतर पुरावास्तू यांची खास वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये मिळणाऱ्याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागैतिहासिक काळातील संस्कृतींना त्याची नावं दिलेली आहेत. घग्गर हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यातच वाहत असे किंवा प्रवाहित होत असे. प्रवाहित होणारी नदी असं म्हटलं जायचं.
ती हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यामध्ये उगम पावून पंजाब, हरियाणा, राजस्थानातून ती पाकिस्तानमधील चोलिस्तान या वाळवंटी प्रदेशामध्ये जाते आणि शेवटी कच्छच्या रणात प्रवेश करताना दिसते. पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे असे. तिचा भारतातील प्रवाह घग्गर या नावाने आणि पाकिस्तानातील प्रवाह हक्रा या नावाने ओळखला जातो. मात्र घग्गर हक्राच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आलेली आहेत. म्हणजेच हडप्पा आणि मोहेंजोदडो एवढी किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर काही शहरांचा, नगरांचा जरी आपण संशोधनामध्ये विचार केला, शोध लागला असला तरी त्याच्या काठावर अशी अनेक स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. घग्गर हक्रा नदीच्या प्रवाहाच्या आजूबाजूला किंवा त्याच्या काठावर. अनेक अभ्यासकांच्या मते घग्गर हक्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवितात. म्हणजेच सरस्वती नदी लुप्त झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे घग्गर हक्रा या नदीच्या प्रवाहाचे पात्र सरस्वतीच्या नदीच्याच खुणा आहेत असंही म्हटलं जातं. या कोरड्या पात्राचा तपशीलवार अभ्यास उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे केला जात आहे. म्हणजेच सरस्वती नदी जी लुप्त आहे तिची पात्र म्हणजेच घग्गर हक्रा नदी असंही काही संशोधकांचं म्हणणं आहे. हेही आपल्याला म्हणते. म्हणजे सिंधू आणि सरस्वतीच्या नदीच्या तीरावर अशा प्रकारे हडप्पा संस्कृती विकसित झाली होती. तर त्यातली सरस्वती नदी म्हणजेच घग्गर हक्रा नदीचाच प्रवाह जी सध्याच्या काळामध्ये लुप्त झालेली आहे तीच नदी असावी असंही बऱ्याच संशोधकांचं म्हणणं आहे. याप्रमाणेच हडप्पा संस्कृती संबंधी माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तान यांचा प्राचीन इतिहासा संदर्भामध्ये इसवी 326 हे सिकंदराच्या भारतावरील स्वारीचे वर्ष. यामध्ये ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होतो. परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला याची सुरुवात इसवी सन 1829 मध्ये झाली. चार्ल्स मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली. हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदरला थोपून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत. म्हणजेच हडप्पा येथील प्राचीन अवशेष हे सिकंदराला अडवणाऱ्या, विरोध करणाऱ्या पोरस राजाच्या म्हणजेच पुरू राजाच्या राजधानीचे असावेत असे अनुमान काढले जाते. मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली. मेसन आणि बर्नर या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले संचालक सर अलेक्झांडर कर्निंगहॅम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले गेले आणि त्यांनी इसवी सन 1872-73 मध्ये तेथे उत्खनन केले. कर्निंगहॅम यांनी केलेल्या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास जवळपास 48 वर्षाचा कालावधी लागला. मात्र एवढ्या दीर्घ कालावधीत सुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय राष्ट्राचे संशोधनाकडे डोळे होते, नजर होती. त्यांचे त्यासंबंधीचे कुतूहल होते. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हडप्पा येथील मिळालेले मुद्रामुळे
हडप्पा संस्कृतीचा आणि मेसोपोटेमिया संस्कृतीचा काहीतरी जवळचा संबंध असावा. म्हणजेच युरोपीय राष्ट्रांना देखील हडप्पा संस्कृतीविषयीची कुतूहल होते, संशोधनाचे कुतूहल होते. त्यांना सुद्धा एक त्याची आस्था होती की या संशोधनामध्ये नेमकं काय मिळते. खालील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र. या रेखाचित्रात मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या असतात. म्हणजेच या संशोधनामध्ये हडप्पाकालीन मुद्रा पुढे आलेली आहे आणि तिचे हे छायाचित्र आपल्याला एकूण पाहायला मिळते. अशा पद्धतीची हडप्पाकालीन मुद्रा दिसते, ज्यामध्ये बैलाचे चित्र असल्याचे आपल्याला दिसते. म्हणजेच मेसन आणि बर्नन या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे लक्ष गेले आणि त्यामध्ये अशा प्रकारे संशोधन पुढे आले. आणि मग याचाच संबंध मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीशी एकमेकाचा संबंध असावा असा अन्वयार्थ लावला गेला, असंही आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे आपल्याला हडप्पा नगराच्या संबंधात माहिती मिळते, संशोधनाच्या संदर्भात माहिती मिळते. नकाशाच्या आधारे हडप्पा नगराची आपण साधारणतः चतुसीमा पाहिली, स्थळ पाहिलं किंवा त्याचं ठिकाण पाहिलं, असे आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. तर याप्रमाणे हडप्पा संस्कृतीच्या संशोधनानंतर, उत्खननानंतर अतिशय प्राचीनकालीन शहर नगर असलेले हडप्पा जगाच्या समोर आले. आणि मग भारताची सुद्धा अतिशय प्राचीनकालीन संस्कृतीपैकी एक संस्कृती ही हडप्पा आणि मोहेंजोदडो शहरामध्ये होती, हे पुढे आलेले दिसते.